पंढरपूर पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा तालुक्यात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्ह आहेत। त्याबाबत थेट वरिष्ठ पातळीवरून सूत्र हलवण्यात आल्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील हे दोन्ही मातब्बर नेते एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या आहे। तालुक्यातील परिचारक पाटील हे दोन महत्त्वाचे नेते जर एकत्र आले तर तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यताही या निमित्तानं वर्तवली जाते। दरम्यान येत्या 12 मार्च रोजी पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची निवड होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर प्रशांत परिचारक आणि आमदार पाटील गट एकत्र आले तर सत्ता वाटप कसं होणार या निवडीकडे आणि राजकीय घडामोडीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पंढरपुरात भाजपाला मोठा फटका बसला तर राष्ट्रवादी काँग्रेसनं घवघवीत यश मिळवत पंचायत समितीमध्ये बाजी मारली। पंचायत समितीच्या 16 जागांपैकी 8 जागा परिचारक विरोधी गटाला मिळाल्यानं पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीचा पेच निर्माण झालाय। दरम्यान कासेगाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक तर भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एक उमेदवार निवडून आलेला आहे तर 6 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित पाटील गटाचे उमेदवार विजयी झालेत। त्यामुळे पंचायत समितीत निम्मे संख्याबळ झालंय। दोन्ही गट तटस्थ राहिले तर सभापती आणि उपसभापतीची निवड ईश्वर चिठ्ठीद्वारे केली जाईल। भाजपानं सभापती पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। याचाच एक भाग म्हणून एकमेकांच्या विरोधात लढलेले भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अभिजित पाटील गट एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आहे। वरिष्ठ पातळीवरूनच परिचारक आणि अभिजित पाटील यांच्यामध्ये एकोपा घडवून आणल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। परिचारक आणि आमदार पाटील गट एकत्र आले तर तालुक्यातील राजकीय गणित पुन्हा बदलण्याची शक्यता आहे। आमदार अभिजित पाटील यांनी भाजपाला पाठिंबा दिला तर भगीरथ भालके यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे।